नमस्कार, मी संघमित्राज रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। आज मी अस्सल गावरान पद्धतीनं शेवग्याच्या शेंगा बनवणार आहे। रेसिपी नेहमीप्रमाणेच अतिशय सोपी आहे। बिलकुल पसारा न करता एकदम चमचमीत आणि झणझणीत अशा अस्सल गावरान पद्धतीने आपण शेवग्याच्या शेंगा बनवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात। इथे मी पाव किलो शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत। आता शेंगा घेताना खूप जास्त बारीक शेंगा घ्यायच्या नाही किंवा खूप जास्त जाड पण घ्यायच्या नाही, म्हणजे खूप कोवळ्या किंवा खूप जास्त निब्बर देखील शेंगा घ्यायच्या नाही। तर ह्या पद्धतीने अशा मध्यम साईजच्या शेंगा घ्यायच्या आहेत। सगळ्यात सुरुवातीला आपल्याला शेंगा कट करून घ्यायच्या आहेत। त्यासाठी सगळ्यात सुरुवातीला मी आता इथे शेंगाची दोन्ही टोकं कट करून घेते आणि काढताना ह्या पद्धतीने असं खेचून काढायचं आहे। शेंगाची दोन्ही साईडची टोकं कट करून झाले की शेंगाचे तुकडे करून घ्यायचे आहेत। शक्यतो शेंगा कट करताना ह्या पद्धतीनं अशी कट करायची आहे आणि शेंगाचा एक पीस साधारणतः 2.5 ते 3 इंचाचा ठेवायचा आहे। आता शेंगा ह्या पद्धतीनं अशा खेचून काढायच्या, म्हणजे काय होतं, शेंगाची साल जी ती इझिली वेगळी करता येते। आता ह्या कट केलेल्या शेंगांची साले जी ते आपल्याला काढून घ्यायची आहेत। खूप इझिली निघून येतात ह्या पद्धतीने। बघा, ह्या असं मी हातानेच खेचून काढते तर लगेच इझिली निघून येतं आहे। किंवा चाकूच्या मदतीने देखील शेंगांची साल जी आहे ती अशी अलगद खेचून काढता येते। फक्त अलगद शेंगाची साल काढायची, तर आतला गट मात्र कट होऊ द्यायचा नाही आहे। खूप इझिली शेंगांची सालं काढता येतात। या पद्धतीने मी सगळ्या शेंगा कट करून घेते आणि साफ करून घेते। इथे सगळ्या शेंगा मी कट करून आणि क्लीन करून घेतल्या आहेत। आता यांना आपल्याला धुवून घ्यायचं आहे। शेंगा खूप जास्त अशा चोळून धुवायची गरज पडत नाही, फक्त अलगद पाण्यामधनं काढून घ्यायच्या आहेत। तर इथे माझ्या शेंगा देखील धुवून झाल्या आहेत। आता याच्यासाठी एक छोटंसं वाटण आपल्याला तयार करायचं आहे, तेव्हा आता वाटण तयार करायला घेऊयात। वाटणामध्ये एक मोठा कांदा मी असा उभा पातळ चिरून घेतला आहे। त्याच्यानंतर साधारणतः 3 टेबलस्पून किसलेलं खोबरं घेतलं आहे। मुठभर कोथिंबीर घेतली। आता कोथिंबीर घेताना थोड्या काड्या जास्त घ्यायच्या, त्याच्यामुळे भाजीला चव खूप छान येते। अर्धा इंच अद्रकचा तुकडा घेतला आहे। 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि एक छोटा टमॅटो घेतला आहे। टमॅटो गावरान आहे, त्याच्यामुळे मी एक छोटा टमॅटो घेतला आहे। आता आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे। त्यासाठी गॅसवर मी एक लोखंडी तवा ठेवून घेतला आहे। तवा हलकासा गरम होऊ द्यायचा आहे। तवा हलकासा गरम झाला की त्याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा तव्यावर पसरून घ्यायचा आहे आणि एकदम थोडंसं साधारणतः 1 ते 2 टीस्पून तेल कांद्यावर घालून घ्यायचं आहे। मीडियम टू हाय फ्लेमवर कांदा परतून घ्यायचा आहे। असा ब्राऊन रंग यायला लागला कांद्याला की गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आहे। कांदा परतून घ्यायचा आहे आणि कांदा असा पूर्णपणे ब्राऊन कलरचा झाला की मग काढून घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये किसलेलं खोबरं घालून घ्यायचं आहे, पण लक्षात घ्या गॅसची फ्लेम अतिशय कमी ठेवायची। खोबरं लगेच जळायला लागतं, तेव्हा अतिशय कमी गॅसवर खोबरं भाजून घ्यायचं आहे। आता परत तेल घालायची गरज पडत नाही, आपण कांदा भाजताना तेल घातलंच होतं, त्याच्यामध्ये खोबरं देखील परतलं जातं। खोबरं परतताना लागलीच मी अद्रक लसूण आणि टोमॅटो देखील घालून घेते। त्याच्यामुळे काय होतं ना, टोमॅटो आणि अद्रक लसूणच्या ओलसरपणामुळे खोबरं लगेच जळत नाही, ते व्यवस्थित भाजलं जातं। खोबरं भाजायला जास्त वेळ लागत नाही। खोबऱ्याला असा हलकासा सोनेरी रंग यायला लागला की याच्यामध्ये मगाशी भाजलेला जो कांदा होता तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे, म्हणजे कांदा खोबऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स होऊन जाईल। एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता आपण लोखंडाचा तवा ठेवलेला, तो जर जास्त तापला असेल तर मात्र गॅस बंद करायचा, नाही तर अतिशय कमी गॅस ठेवायचा आहे। आणि 1 टेबलस्पून तेल घालून घ्यायचे आहेत। 1 टीस्पून खसखस घालून घ्यायचे। आता खसखस घालणं ऑप्शनल आहे, नाही घातली तरी देखील चालणार आहे। मी तर गॅस बंद केला आहे। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तवा आपला गरमच आहे, तेव्हा मी गॅस बंद केला आहे। हे सगळं एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर हा भाजलेला मसाला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे, म्हणजे तो लवकर थंड होईल। शेवटी तव्यावर ह्या पद्धतीने अशी कोथिंबीर फिरवून घ्यायची, म्हणजे तव्यावर लागलेला जो मसाला आहे तो देखील निघून येईल। तर इथे आपला मसाला भाजून तयार झाला आहे। आता मसाला पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे। नंतर मिक्सरमध्ये कमीत कमी पाण्याचा वापर करून बारीक करून घ्यायचा आहे। इथं मसाला देखील बारीक करून तयार आहे। आता आपल्याला फोडणी देऊन घ्यायची। त्यासाठी गॅसवर मी कढई ठेवून घेतली। कढई हलकीशी गरम होऊ द्यायची। कढई हलकीशी गरम झाली की त्याच्यामध्ये 3 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। आता तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे। तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये अर्धा टीस्पून जिरे घालून घ्यायचे आहेत। जिरे चांगले फुलू द्यायचे आहेत। जिरे चांगले फुलले की गॅस एकदम कमी करायचा आहे आणि 1 टीस्पून लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे। मिरची जळू द्यायची नाही आहे आणि लागलीच मसाला घालून घ्यायचा आहे, म्हणजे मिरची जळणार नाही। मिरची पावडर सुरुवातीलाच तेलामध्ये घातल्यामुळे काय होतं, भाजीला खूप छान एक स्मोकी फ्लेवर येतो आणि भाजीला तरी खूप छान येते। शिवाय भाजीचा रंग देखील खूप छान खुलून येतो। मसाला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे।
आता उरलेला मसाला देखील मी याच्यामध्ये घालून घेते। गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आणि मसाला तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे। आपल्याला साईडला तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतून घ्यायचा आहे। तोपर्यंत साईडला एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी गरम व्हायला ठेवायचं आहे। जर मसाला खाली कढईला लागायची शक्यता वाटत असेल तर याच्यामध्ये 1-2 टेबलस्पून पाणी घालून घ्यायचं आहे। मी तर मसाल्याचंच पाणी घालून घेते म्हणजे मसाला खाली लागणार नाही। आणि मसाल्याला साईडने तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतून घेते। ही स्टेप खूप महत्त्वाची, मसाला तेलामध्ये चांगला परतला गेला पाहिजे म्हणजे भाजीला चव खूप छान येते। आता मसाल्याला साईडने तेल सुटायला लागलं आहे, गॅस एकदम कमी करायचा आहे आणि काही सुके मसाले आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। अर्धा टीस्पून हळद घालून घ्यायची, 1.5 टीस्पून धने पावडर घालून घ्यायचं आहे, 1 टीस्पून मी इथं लाल तिखट घालून घेते। पण लक्षात घ्या सुरुवातीला देखील आपण लाल तिखट घातलेलं आहे। ही मिरची जास्त तिखट नाही त्याच्यामुळे मी इथं 2 टीस्पून घातली आहे, पण तुम्हाला तिखट किती हवं आहे त्याच्यानुसार घालायची आहे। अर्धा टीस्पून गरम मसाला घालायचा आहे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। लक्षात घ्या गॅस मात्र कमीच ठेवायचा आहे। मसाले व्यवस्थित परतून झाले की याच्यामध्ये शेंगा घालून घ्यायच्या आहेत आणि शेंगा मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायच्या। मसाला शेंगाने चांगला कोट झाला पाहिजे या पद्धतीने परतून घ्यायच्या। आता बरेच जण शेंगा आधी शिजवून घेतात आणि शिजलेल्या शेंगा मग नंतर मसाल्यामध्ये घालतात, पण ह्या पद्धतीने जर केल्या तर शेंगा शिजतानाच मसाला देखील शिजतो आणि शेंगांचा अर्क मसाल्यामध्ये खूप छान उतरतो आणि भाजीला चव खूप छान येते। शेंगा देखील आता मसाल्यामध्ये छान परतून झाल्यात, तेव्हा आता मसाल्याचं थोडंसं पाणी होतं ते याच्यामध्ये मी घालून घेते। नंतर मगाशी गरम केलेलं पाणी देखील मी याच्यामध्ये घालून घेते आहे। सुरुवातीला मी इथं 1.5 ग्लास पाणी घालून घेते आहे। पाणी घालताना अंदाज घेऊन घालायचं आहे, तुम्हाला रस्सा किती पातळ हवा आहे त्याच्यानुसार पाणी घालायचं आहे। आता इथं मी सुरुवातीला 1.5 ग्लास पाणी घालून घेतलं आहे। रस्सा मला बऱ्यापैकी घट्ट वाटतो त्याच्यामुळे मी याच्यामध्ये आणखीन अर्धा ग्लास पाणी घालून घेते, म्हणजे मी टोटल 2 ग्लास पाणी याच्यामध्ये घालून घेते। फक्त पाणी गरमच घालायचं, त्याच्यामुळे भाजीला चव खूप छान येते आणि तरी देखील खूप छान येते। नंतर चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे, परत एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता याच्यावर झाकण न ठेवता एक चांगली खळखळून उकळी काढून घ्यायची आहे। अशी चांगली दणकून उकळी यायला लागली की 1-2 मिनटासाठी मोठ्या गॅसवर असंच उकळू द्यायचं आहे। तुम्ही बघू शकताय भाजीला तरी किती छान आली। झाकण न ठेवता पहिले अशी सुरुवातीला मोठ्या गॅसवर उकळी काढली की तरी खूप छान येते। 2 मिनटानंतर गॅस कमी करायचा आहे आणि याच्यावर झाकण ठेवून आता आपल्याला शेंगा शिजू द्यायच्या आहेत। शेंगा शिजायला जास्त वेळ लागत नाही, साधारणतः 10 मिनटं लागतात। आता साधारणतः 10 मिनटं झालेत, एकदा झाकण उघडून बघून घेऊयात। मस्तच भाजीला तरी खूप छान आली आहे। एक 7-8 मिनटं झाली की भाजी एकदा चेक करून घ्यायची, शेंगा व्यवस्थित चेक करून घ्यायच्या। तर झाले असतील तर गॅस बंद करायचा, नाहीतर साधारणतः 10 मिनटं तर लागतातच शेंगा शिजायला। मला इथं 10 मिनटं लागली आहेत। तुम्ही बघू शकताय शेंगांना तरी खूप छान आली आहे। शेंग शिजली की नाही एकदा चेक करून घेऊयात। एक शेंगून अशी हलकीशी दाबून पाहायची आहे, जर ती थोडी सॉफ्ट झाली असेल म्हणजे शेंगा व्यवस्थित शिजल्यात। शेंगा खूप जास्त शिजू देखील द्यायच्या नाही आहेत। सगळ्यात शेवटी थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे। इथं आपली शेवग्याची शेंगाची भाजी बनून तयार आहे। बघितलं बनवायला किती सोपी आहे, भाजीला तरी किती छान आली आणि कलर देखील किती सुंदर आला आहे। चवीला तर अतिशय अप्रतिम झाली आहे। तुम्ही ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर देखील ही भाजी खाऊ शकतात। शेंगांचा रस्सा पण खूप जास्त पातळ किंवा घट्ट देखील झालेला नाही, एकदम परफेक्ट झाला आहे। आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर तसं मला कमेंटमध्ये नक्की कळवा। सोबत लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा लवकरच भेटूयात एखाद्या छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।